राज्य मंत्रिमंडळाने कारखाने दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केली। यापुढे दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रतिदिन 9 तास कारखान्यात काम करावे लागेल, तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला प्रतिदिन 12 तास काम करावे लागणार आहे। कारखाने अधिनियम 1948 च्या कलम 65 मध्ये कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तास होती, ती आता 12 तासांपर्यंत केली, तर विश्रांतीसाठी 6 तासांनंतर 30 मिनिटांचा ब्रेक मिळणार आहे। आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी 10.5 तासांवरून 12 तास करण्यात आला आहे। ज्यामध्ये कामगारांची लेखी संमती लागणार आहे, त्यामध्ये सरकारची परवानगी लागणार आहे, सोबतच त्याचे जे कामाचे तास आहेत ते आठवड्यातील 48 तासाच्या वर कारखान्याला नेता येणार नाहीये। आणि जेवढं वाढीव काम आहे या वाढीव कामाचा सुद्धा त्यांना मोबदला, आवश्यक जो मोबदला त्यांनी जेवढं वाढीव काम केलं आहे तेवढा वाढीव मोबदला सुद्धा कामगारांना त्यांना द्यावा लागणार आहे। आणि यामध्ये कुठेही कामगारांना कंपल्सरी 10 तास काम करावं लागणार आहे असं कुठलाही भाग नाही। कारखान्यांमध्ये दैनंदिन कामाचे तास 9 वरून 12 केलेत। कामगारांच्या कामांच्या तासामध्ये वाढ केली आहे। दैनंदिन कामादरम्यान विश्रांतीसाठी 6 तासानंतर 30 मिनिटांचा ब्रेक मिळणार आहे। आठवड्याच्या कामाचा विस्तार कालावधी 10.5 वरून 12 तासांवर नेलाय। 20 आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना हे अधिनियम लागू असेल। दुकानांमध्ये दैनंदिन कामाचे तास 9 वरून 10 केले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।